नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या फॅमिली वीक सुरू आहे आणि आजच्या दिवशी शेवटच्या 3 सदस्यांचे फॅमिली मेंबर्स येऊन गेले. काल आपल्याला दाखवण्यात आलं होतं की राकेश बापट याची आई आणि बहीण आली आणि ज्या पद्धतीने बापटची बहीण सांगत होती की मला राखीचा सूक्ष्मोक्ष आज लावायचाच आहे, मला तिच्याशी बोलायचंच आहे. त्या पद्धतीने बापटची बहीण राकेशशी बोलली आणि खूप छान पद्धतीने तिला समजावलं. बघा, राकेशच्या म्हणजे मी ती तुलना करणार नाही, परंतु एकंदरीत जे काही ते स्पष्ट तुम्हाला मी सांगतो, की आज राकेश बापटच्या बहिणीने ज्या पद्धतीने राखीला समजवलं. खरं तर बहीण खूपच रागात होती राकेश बापटची, की नाही आता हिला मला सांगायचंच आहे, हे चांगलं दिसत नाही. पण खूप छान पद्धतीने राखीला समजावलं आणि राखी देखील समजली. याच्या उलट संकेत पाठकची बायको आलेली, ती थेट विशालशी भिडलीच, नडलीच. म्हणजे तीही गेम समजावून सांगू शकत होती, की बाबा अशाला असं आहे. पण संकेत पाठकची बायको थेट भिडली. याच्या उलट राकेश बापटची बहीण चांगल्या पद्धतीने समजवताना दिसली. तर याबद्दल देखील आपण व्यवस्थित बोलूया. त्यानंतर एंटरटेनमेंटची क्वीन, एंटरटेनमेंटची सुनामी राखी सावंत हिचा भाऊ आणि तिची बहीण आली होती आणि बहीण पहिल्यांदाच बिग बॉसच्या घरामध्ये आली होती. राखी सावंतच्या भावाने तर स्पष्टच सांगितलं, की "बाई आता तू ट्रॉफी घे आणि घराबाहेर पड. जवळपास 16 सीझन तू बिग बॉसच्या घरामध्ये आलीस आणि माझा मुलगा देखील आता मोठा होतोय. कदाचित पुढच्या सीझनला आलीस तर त्याला पाठवावी लागेल. एवढं तू बिग बॉसच्या घरामध्ये जाते." एकंदरीत तेवढी एक्साइटमेंट राखी सावंतच्या बाबत नव्हती घरातील सदस्यांची असं पाहायला मिळालं. त्यानंतर तन्वी यांच्या आजीबाई बिग बॉसच्या घरामध्ये आल्या होत्या. खूप पॉझिटिव्ह वाइब्स घेऊन त्या बिग बॉसच्या घरामध्ये आल्या होत्या. 90 वर्षाच्या आहेत त्या. वाटत नव्हत्या 90 वर्षाच्या आहेत. अजून व्यवस्थित चालतात, बोलतात आणि प्रत्येकाबद्दल त्यांचं एक खूप छान मत होतं. त्याबद्दल देखील बोलणार आहोत. त्यानंतर सागरची फॅमिली. खरं तर सागरसाठी मुद्दाम शेवटी ठेवलं, कारण तो फॅमिलीला घेऊन खूप इमोशनल आहे. त्यामुळे त्याच्यासाठी थोडंसं एक वेगळा पार्ट बिग बॉसने तयार केला आणि सागरच्या पत्नीने बराच गेम सागरला समजावून सांगितला आणि ज्या पद्धतीने त्यांचा जो काही ग्रुप तयार झालाय, तर त्या ग्रुपबद्दल देखील खूप छान पद्धतीने सोनाली वहिनी यांनी समजावलेलं आहे. फॅमिली वीक संपल्यानंतर जो काही बिग बॉसच्या घरामध्ये जो ड्रामा झाला त्याविषयी आपण जास्त बोलणार आहोत. खरंच त्या ड्रामेची आता गरज होती का? या सगळ्यावरती सविस्तर बोलूया. त्या अगोदर जाऊया बिग बॉसच्या घरात, जिथे आरबीची आई आणि बहीण आली. तर काल आपण बघितलं की राखी सावंत जी होती ती फार एक्साइट होती न होणाऱ्या सासूबाईंना भेटण्यासाठी. त्यासाठी राखी सावंत रात्रभर जागून मी हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, कसं पाया पडायला पाहिजे, कसे कपडे घालायला पाहिजे, कुठली टिकली लावायला पाहिजे, सगळी पूर्वतयारी ती करताना दिसत होती. म्हणजे आमच्या भाषेमध्ये रंगीत तालीम ती करताना दिसत होती आणि त्या पद्धतीने वागण्याचा देखील ती प्रयत्न करत होती. जेव्हा आरबीची आई आणि बहीण आली त्यानंतर अगदी व्यवस्थित उभं राहणं असेल, लाजणं असेल, सगळं अगदी व्यवस्थित नव्या नवरीसारखी राखी सगळं करत होती. पण राखीचं जे काही वागणं आहे ते बहिणीला आवडलं नाही आणि त्या पद्धतीने ती आरबीला सांगत देखील होती, की मला राखीशी बोलायचं आहे. हे जे काही सुरू आहे ते मला खटकते असं म्हणून तिने सांगितलं. अरे आरबीला देखील त्याने सांगण्याचा प्रयत्न केला, की हे चांगलं दिसत नाही. यावर आरबी सांगताना दिसतो, की मी खूप तिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आता स्वतः बहिणीची बारी आहे आणि त्या पद्धतीने समजवताना ती दिसली होती. पण इकडे तुम्ही एक नोटीस केलं असेल, की आरबीची फॅमिली कुठेतरी एका रूममध्ये बोलताना दिसतायत. इकडे राखीची फार एक्साइटमेंट सुरू होती, की मी काय घेऊन जाऊ? पहिल्यांदा चहा घेऊन गेलो. त्यानंतर लाडू होते, राजगिऱ्याचे लाडू, ते घेऊन जाऊ का? यावर विशाल बोलतो, "हां, हां, जा, जा, जा." इथे अ, दीपाली थांबवताना दिसली. "अगं बाई बस ना, त्यांना वेळ दे ना, बोलू दे त्यांना. फॅमिली वीक आहे हा, त्याच्यासाठी आले, त्यांना बोलू दे." इकडं राखी चिडते, "बाई तुझी काय एवढी तडफड होते? तू मगाशी राकेशच्या आईशी एवढी बोललीस आणि मला आता जाऊ देत नाही?" तर थोडीशी तू-तू पाहायला मिळाली. तर दीपाली ताई नक्कीच थोडीशी आडकाठी करण्याचा प्रयत्न त्या करत होत्या. याबद्दल मी थोड्या वेळाने देखील बोलणार आहे. आता जी काही गोष्ट आरबीच्या बहिणीने काढली होती राखीबद्दल, की मला स्पष्ट बोलायचं आहे, त्या पद्धतीने कोपऱ्यात घेऊन राखीला खूप छान पद्धतीने समजवताना ती दिसली,
की तुझं जे काही वागणं सुरू आहे ना, ते थोडंसं चुकीचं दिसतंय. तुझ्याकडनं ही अपेक्षा नाहीये. तुम्ही छान मैत्रीचा एक हेल्दी बॉन्ड तयार करा आणि तिथे तुम्ही रोल मॉडेल व्हा. कारण तू जशी आहेस, तशी तू वागण्याचा प्रयत्न करत नाहीये. तुझं काहीतरी वेगळंच सुरू आहे. यावर राखी देखील ॲग्री करते, की हां, यावेळी माझं थोडंसं काहीतरी होतंय. मी खूप इमोशनल होते. कदाचित आई-वडील नाही आहेत, त्यामुळे हे माझं होते, असं राखी सांगताना दिसते. यावरती बहीण काय सांगते, की "तू खूप इमोशनल होतेस आणि एवढी इमोशनल होतीस ना, की तुझ्यावरती लोकं बोलतायत. तर हे कोणाला तू बोलायला देऊ नको. एक छान मैत्रीचा बॉन्ड तुमचा असू द्या आणि तसंच तुम्ही राहा." बघा, इथे ज्या पद्धतीने बहीण सांगत होत्या, की मला बोलायचंच आहे. बोलल्या त्या, पण खूप छान पद्धतीने समजवताना त्या दिसल्या, की हे चांगले दिसत नाहीये. तुमची जी मैत्री आहे ना, तीच खूप छान दिसते. इथे बहीण ओरडू देखील शकली असती, की "असं नाही, हे तसं नाही. तू का माझ्या भावासोबत असं करते? हे चांगलं दिसत नाहीये." पण नाही, व्यवस्थित समजवण्याचा प्रयत्न केला आणि तिने ते सांगितलं, की "हे जे काही तुम्ही करताय ना, ही ही जागा नाहीये, ही वेळ देखील नाहीये. नंतर तुम्ही काय असेल ते बाहेर जाऊन बोला." तर खूप छान पद्धतीने बहिणीने समजवलं. मला तरी व्यवस्थित वाटलं ते. त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि राखीने देखील ते समजून घेतलं. तुम्ही बघा पूर्ण हा फॅमिली वीक संपल्यानंतर राखी आरबीशी बोलायला गेलीच नाही आणि तो विषयच तिने काढला नाही. एकंदरीत ज्या पद्धतीने बहिणीने समजवलं तर राखी नक्कीच समजली असेल असं आपल्याला कळतंय. त्यानंतर बघा आरबीची आई शिक्षिका होती त्यामुळे त्याच पद्धतीचा बिग बॉसने इथे प्रश्न विचारला. राकेश जेव्हा लहान होता, जर तो मस्ती करत असेल, तर मग तुम्ही ओरडायचात का? त्यावर त्याची रिएक्शन काय? तेव्हा आई काय बोलली, की "हा भागून जायचा, हा पळून जायचा." बिग बॉस तेच म्हणाले इथे, की आता देखील काय झालं, की हा लगेच भागतो म्हणजे पळतो. राकेशची चांगलीच पोलखोल केली इथे. बहिणीने मित्रांनो जाता-जाता सांगून दिलं, की "तू फायनलिस्ट आहेस, पण तू गेम थोडासा खेळ. थोडा फ्रंट फूटला येऊन खेळ. तुमचा जो काही काटा ग्रुप आहे, त्याचीच बिग बॉसच्या घराबाहेर चर्चा आहे." त्यानंतर राकेश खूप हे झाला, की चला यार आमची चर्चा होताना दिसते. काटाच पुढे आहे. इथे बहीण बोलली ना, की काट्याची टक्कर इथे कोणी घेऊ शकत नाही आणि काट्याकडेच ट्रॉफी येईल असं एकंदरीत तिच्या म्हणण्यानुसार जाणवतंय आणि त्यानंतर काटावाले काटा काढायचा असं म्हणून ठरवताना दिसतायत. इथे एक जो मुद्दा घडला ना, त्याच्याबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे. जाता-जाता राकेश बापट यांच्या आईला एक गाणं बोलायचं होतं. राकेशची इच्छा होती, की "आते रहे बहारे, जाते रहे बहारे" असं काहीतरी गाणं होतं. आता याच्यावरती राकेश बापट यांच्या मातोश्री बोलल्या, की "मला तुम्ही साथ द्या." त्या पद्धतीने बाकीचे बोलताना दिसत होते. पण इथे दीपालीताई यांनी थोडंसं अडवण्याचा प्रयत्न केला. ते म्हणजे सागर आणि विशालला, की "तुम्ही एवढ्या मोठ्याने बोलू नका. त्यांचा आवाज येत नाही." तर ही गोष्ट बघा तुम्ही 2 वेमध्ये जाताना दिसते. इकडे दीपाली जेव्हा हे लोकं काटा ग्रुप बसलेले आणि बाकी विशाल आणि बाकीचे लोकं बसलेले. तर ही जी काही चर्चा आहे ना, ही फार वेगळ्या पद्धतीने दोन्ही ग्रुप करताना दिसत होते. एक तर दीपाली असं सांगत होती, की "काय हे लोकं आईचा आवाज येत नव्हता, यांचाच आवाज मोठा. मी आवाज त्यांना कमी करायला सांगितलं, की आईचा आवाज येत नाही त्या माईकमधून." ही एक चर्चा इकडे रंगली होती. तर दुसरीकडे दीपालीबद्दल हे लोकं बोलत होते, की "काय ही दीपाली प्रत्येक वेळी आपलं नाक खुपसण्याचा प्रयत्न करते. आम्हाला पुढे जाऊ देत नाही, तीच पुढे आम्हाला बोलू देत नाही." असं एकंदरीत या दोघांचंही बोलणं पाहायला मिळालं. आता इकडे दीपालीबद्दल हे लोकं बोलत होते ना, की प्रत्येक वेळी दीपाली का मध्ये-मध्ये घुसते? का तिला प्रत्येक वेळी नाक खुपसायचं असतं? आणि इकडे राखीचं पण मत तेच होतं, की हिचं काय मध्ये-मध्ये? मी चहा घेऊन जाईन, लाडू घेऊन जाईन, हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. हिला काय मध्ये-मध्ये? तिची फॅमिली आली होती का? आर्वीची फॅमिली आली होती ना, हिचं काय मध्ये-मध्ये? तर एकंदरीत दीपाली हीच सेंटरला होती. तर दीपालीचा हां, तो थोडासा स्वभाव आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय, असं एकंदरीत आहे. पण बघा आर्वीची फॅमिली आल्यानंतर आहे ना, दोन्ही ग्रुपमध्ये ही चर्चा व्हायला लागली. इकडे विशालच्या बाजूने असलेली लोकं आहेत ना, की बघ आर्वीची फॅमिली आली, हे काहीतरी वेगळंच त्यांनी लगेच ग्रुप तयार केला. काहीतरी त्यांचं सुरू झालं, की आपण असं करूया, तसं करूया. इकडे या लोकांची पण आरबी आणि म्हणजे तो काटा ग्रुप आहे तो. आता आपण आपली चर्चा होते. आपण एक मुठीने राहिलं पाहिजे, असं एकंदरीत सुरू त्यांचं झालं. मला असं झालं, की यार
आत्ता तुम्ही सगळे एकत्र होतात ना, ठेवा थोडंसं ते सगळं बाजूला तुम्ही. आत्ता जे क्षण आहेत ना, ते एन्जॉय करा तुम्ही. यांचा लगेच गेम सुरू झाला म्हणजे दोन्ही टीमचा. अरे ते फॅमिलीचे क्षण तरी तुम्ही जगा. थांबा तुम्ही एकत्र बसा, 2 गोष्टी व्यवस्थित बोला. हे सगळं संपल्यानंतर तुम्हाला तेच करायचं आहे. याची त्याची उणी-धुनीच काढायची आहेत. परंतु आता 2 दिवस तरी एकत्र थांबा तुम्ही. म्हणजे आर्मीचं असं झालं ना, की आपला काटा ग्रुप खूप स्ट्राँग आहे. त्याची सगळ्याकडे चर्चा होते आणि आता आपण एकत्रच राहिलं पाहिजे. स्ट्राँग आपण दिसतोय आणि या लोकांना, समोरच्या लोकांना आता आपण काढायचं. यांचं बघा तुम्ही, आर्मी गेला बघा आता तिकडे. आता कालपर्यंत तो सगळ्यांशी नॅचरल होता, न्यूट्रल होता. हां. आणि आता बघा लगेच तिकडे जाऊन बसला. अशी या लोकांची देखील चर्चा होती. माझं म्हणणं हेच आहे, फॅमिली वीक सुरू आहे. ज्या पद्धतीने तुम्ही प्रत्येक फॅमिलीचे लोकं यायचे, त्यावेळी जसे एकत्र होतात आणि म्हणजे ती गेल्यानंतर देखील तुम्ही एकत्रच तेव्हा होतात. पण राकेशची फॅमिली आल्यानंतर लगेचच यांचा ग्रुप वेगळा बसला, त्यांचा ग्रुप वेगळा बसला, असं एकंदरीत पाहायला मिळालं. तर माझं मत एवढंच आहे, की बाबा हे 2 दिवस तरी तुम्ही सगळे एकत्र राहा, बोला, चर्चा करा. जे काही राग-रुसवे आहेत ते आपल्याला तुम्हाला नंतर करायचेच आहेत. जे काही राग-रुसवे आहेत ते फॅमिली वीक संपल्यानंतर तुम्हाला करायचंच आहे आणि त्यानंतर बिग बॉस एवढा स्ट्राँग गेम देणार आहेत ना, की एकमेकांचे गळेच तुम्हाला पकडायचे आहेत. तर असा हा फॅमिली वीक आहे. त्यानंतर एंटरटेनमेंटची क्वीन, एंटरटेनमेंटची सुनामी राखी सावंत यांचे बंधू राकेश आणि बहीण येते. बहीण पहिल्यांदाच बिग बॉसच्या घरामध्ये आली आणि तेवढे मला एक्साइटमेंट या लोकांमध्ये पाहायला मिळाले नाही. पण हे जे काही ऑर्केस्ट्रावाले आहेत, त्या ऑर्केस्ट्रावाल्यांनी धमाल आणली. म्हणजे यांचं खरंच विशेष कौतुक, की धमाल आणली या लोकांनी, मजा आणली. राकेशचा भाऊ सांगतो, की "बाई बस झालं यार. किती बिग बॉस, बिग बॉस आम्हाला तू खेळवशील. माझी पोरं पण आता मोठी झाली. 16 वर्ष तू बिग बॉस करते. पोरगं माझं 20 वर्षाचं झालंय. ट्रॉफी घे आणि बाहेर पड. आम्हाला आता यायला होत नाही." पण राकेशच्या भावाने इथे एक सांगितलं, की आरबी आणि दीपाली यांच्यापासून तू सावध राहा. हे तुझ्याबद्दल खूप किंवा तुझ्या विरुद्ध खूप बोलताना दिसतात. भावाला सांगते, "मी राखी सावंत आहे. तुला माहीत आहे मी कशी आहे. यांची चांगलीच मी खोड मोडणार. पण आता तू या लोकांना झाडावर चढव. प्रत्येकाशी तू व्यवस्थित बोल. असा गेम खेळता तुम्ही, इतकं छान आहे, तितकं छान." आणि भाऊ पण राखीसारखाच आहे. तोही झाडावरती चढवताना दिसतोय. तो "राकेश तू मस्तपैकी खेळतोस. ऑल द बेस्ट. दीपाली तुम्ही खूप छान खेळता." असं म्हणून सांगताना दिसला भाऊ. पण त्याने एक विनंती देखील केली, की तुम्ही असा खेळ खेळा, की ही ट्रॉफी घेऊन घराबाहेर पडली असतील, की आम्हाला आता होत नाही बिग बॉसच्या घरामध्ये यायला. हिंदीमध्येही जाऊन आलो आम्ही, मराठीमध्ये येऊन गेलो. आता गुजराती, कन्नड, तमिळ याच्यामध्ये जायचं बाकी आहे. कदाचित तिकडे हे राखी आम्हाला घेऊन जाईल. मित्रांनो राखी राखी आहे. परंतु राखी सांगते, की मला बिग बॉसची ट्रॉफी नको. जर मी जिंकली बिग बॉसची ट्रॉफी, तर मी पुन्हा बिग बॉसच्या घरामध्ये येऊ शकणार नाही. तर कदाचित राखी सावंतचा तसा कॉन्ट्रॅक्टच असावा, की मला ट्रॉफी नको. मी अगदी फिनालेपर्यंत जाईन. तर यावेळी राखी नक्कीच चांगला गेम खेळत असेल ना, तर टॉप 5 पर्यंत जाऊ शकते ती. म्हणजे ट्रॉफी तर ती जिंकणार नाही, पण टॉप 5 पर्यंत ती नक्कीच जाऊ शकते. त्यानंतर इकडे तन्वी कोलते, जी सगळ्यांना बिग बॉसच्या घरामध्ये सोलते, खोलते. तिची छान अशी आजी आली होती. तन्वीसाठी इथे बिग बॉस बोलतात, की बिग बॉसच्या घरात एक अशी मुलगी आहे, तिच्या डोळ्यामध्ये स्वप्न दिसतात, जिद्द दिसते, महत्त्वाकांक्षा दिसते. पण याच डोळ्यांना सुखाची झोप लागते ती म्हणजे तिच्या आजीच्या खुशीत. आणि इथे सीनियर कोलते बिग बॉसच्या घरामध्ये येतात त्या म्हणजे उषा कोलते. तन्वी पहिल्यांदा विचारताना दिसते, की "मी कशी दिसते गं? मी जाडी झाली नाही ना? मी कशी खेळते?" आजी बोलते, की "तू छान दिसतेस आणि छान खेळतेस." आता तन्वीची आजी आल्यानंतर मी हिला काय विचारू? कोणाबद्दल काय विचारू? ही काहीतरी वेगळीच नावं घ्यायची आणि माझा गेम खराब करायची. म्हणजे संकेतच्या जागेवरती विशालचं नाव, आरबीच्या जागेवरती संकेतचं नाव, दीपालीच्या जागेवरती अनुषेचं नाव घेऊन काहीतरी सांगायचे आणि माझा गेम खराब करायचे. परंतु तन्वी इथे सांगताना दिसते, की "ते सगळं जाऊ दे. मी छान दिसते ना? माझे रील्स वगैरे व्हायरल होतात ना?
असं ती स्पष्ट करून विचारताना दिसते. आजी सांगते की सगळे खूप छान सांगतात, खूप छान तू खेळतेस. घरातले कुटुंबीय आजूबाजूचे सांगतात की तन्वी पोरगी भारी खेळते, सांगा जाऊन बिग बॉसच्या घरामध्ये. खास सरप्राईज म्हणून तन्वी कुलते यांना वडिलांचा फोटो बिग बॉसने दिला. खूप यंग असतानाच ब्रेन हॅमरेजमुळे ते गेले. आजीबद्दल सांगायचं झालं तर खूप पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्यामध्ये नक्कीच होती आणि प्रत्येकाशी आपुलकीने त्या बोलताना दिसत होत्या. 90 वर्षाच्या त्या आहेत, परंतु अजूनही खूप छान पद्धतीने बोलतात, चालतात. भारी वाटलं त्यांना बघून आणि मला सगळ्यात भारी वाटलं ना, ते म्हणजे जेव्हा अ, काय पॉवर की, फॅमिली की आली. त्यानंतर सागरचे आभार मानले, की थँक यू. सागर बोलले, की "मी नाही, बिग बॉसने दिले." तर बिग बॉसला धन्यवाद बोलायचे आहेत. तर आजी बोलतात, "हॅलो." तन्वी बोलते, "अगं बिग बॉस, बिग बॉस." बिग बॉस पण किती छान. "हॅलो आजी, नमस्कार." आजी बोलतात, की "हॅलो, सगळ्यांची काळजी घ्या, माझ्या तन्वीची काळजी घ्या." बिग बॉस बोलतात, की "नक्कीच मी त्यासाठीच इथे मी तन्वीसकट सगळ्यांची काळजी घेतो." बिग बॉसने हॅलोला जो काही हॅलो सांगितलं ना, ते भारी वाटलं. तर आजीने आमरस आणि काय आणलेलं? मोदक काहीतरी आणले होते. ते सगळ्यांनी मस्तपैकी त्याच्यावरती ताव मारला. तर एकंदरीत तन्वीची आजी मस्तपैकी एकदम क्यूट आहेत. त्यानंतर सागरची फॅमिली. सागरसाठी खास स्पेशल त्यांनी अरेंजमेंट केली होती. म्हणजे समोरच्या दरवाजाने नाही, तर थेट स्टोअर रूममधून त्यांची एंट्री होती. सागरसाठी हे का स्पेशल ठेवलं? कारण सागर फॅमिलीला घेऊन किती एक्साईट आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. सगळेजण मस्तपैकी बाहेर बसले होते, कारण शेवटचं आहे. मस्त बाहेर रांगेत बसले होते. सागरला उभं केलं होतं. पण बिग बॉसने जो काही ट्विस्ट आणला, की तुमचा माईक खराब झालाय, जाऊन स्टोअर रूममधून माईक घ्या. आणि जेव्हा त्यांनी प्रत्यक्ष मुलीला आणि बायकोला बघितलं, त्यानंतर सागर एकदम शॉकमध्ये झाला. त्यानंतर जे काही त्यांचं भेटणं असेल, एकंदरीत भारी वाटलं. ज्या सोनाली वहिनीची आपण चर्चा करायची, तीच सोनाली वहिनी बिग बॉसच्या घरामध्ये आली. एकंदरीत कारंडे फॅमिली राखी सावंत यांची खूप मोठी चाहती आहे, फॅन आहे, असं आपल्याला पाहायला मिळालं. मुलगी देखील राखीला जाऊन अगदी कडकडून मिठी मारली. वहिनीने देखील मिठी मारली आणि त्यानंतर वहिनीने स्पष्ट केलं, की सागर जेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये येत होते, तेव्हा त्यांना वाटायचं, की राखी सावंत हिने बिग बॉसच्या घरामध्ये यायला पाहिजे. म्हणूनच कदाचित सागरने देखील राखीशी एक बॉन्ड ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न केला. इथे थोडासा फॅमिलीला वेळ म्हणून सगळेजण आतमध्ये पाठवत होते, की जा तुम्ही आतमध्ये जाऊन बोला. त्यावेळी काही गोष्टी आहेत ना, नक्कीच वहिनीने क्लिअर केल्या, की तुम्ही छान गेम खेळताय. असाच तुम्ही गेम खेळा आणि नक्कीच वहिनींना जे सांगायचं होतं त्या पद्धतीने सांगितलं, की तुम्ही जे मागच्या आठवड्यामध्ये जे बोलत होतात, की मला बाहेर जायचंय, बाहेर जायचंय, तर असं करू नका. तुमचा गेम खूप छान होता. पहिल्या 2-3 आठवड्यामध्ये तुम्ही खूप छान खेळलात, दिसलात देखील. तुमची 2-2.5 महिन्यांची मेहनत आहे. अशी मेहनत तुम्ही वाया घालवू नका. फॅमिलीचा विचार जास्त करू नका. तुम्ही विचार करा तुमच्या फॅन्सचा. ते फॅन्स तुम्हाला बाहेर सपोर्ट करतात, त्यांच्यासाठी तरी तुम्ही खेळा. आणि एकंदरीत आहे ना, बायकोने सांगितलं, की "सागऱ्या, रागावर कंट्रोल कर. तुझा राग फार होतोय." यावर देखील सागरचं थोडंसं रागातनंच रिएक्शन येत होतं. आता इथे बायको बोलली, की "तुम्ही रागावरती कंट्रोल करा. तुम्ही 4 वेळा प्रेमाने सांगता, त्यानंतर 5व्यांदा तुम्ही राग करत बोलता आणि हेच लक्षात राहतं." तर याच्यावर सागरचा चेहरा किती लालबुंद झालेला तुम्ही बघितलं का? म्हणजे सागरला खूप राग आहे. तुम्ही एंटरटेन करताच, परंतु अजून एंटरटेन करत जा. असं एकंदरीत सोनावणे वहिनीचं असं एकंदरीत वहिनीचं मत आहे. आणि सागरला हेही सांगितलं, की तुम्ही ज्या ग्रुपमध्ये खेळताय तो ग्रुप खूप छान आहे. त्याच ग्रुपमध्ये तुम्ही खेळा. यांना सोडू नका. आणि सागरला सांगतायत, की जा त्यांना बोलवा, त्यांच्याशी मला नक्कीच बोलायचं आहे. यावर सागर देखील आतमध्ये गेला आणि हसत-हसत हा, हा, हो, हो, हे, हे. या थोडंसं कपड्यांबद्दल बोलायचं अमुक-तमुक करून म्हणजे सागरने हे असं मुळातच तो ॲक्टर आहे. त्यामुळे त्याने असं जाणवून दिलं नाही, की हिला काहीतरी यांच्याशीच माझ्या ग्रुपशीच बोलायचं आहे आणि देखील हसत-हसत आतमधून त्या लोकांना बोलवलं आणि हसत-हसतच आतमध्ये पाठवलं. म्हणजे आमच्यामध्ये असं काही घडलंच नाही, असं एकंदरीत दाखवण्याचा प्रयत्न केला.
इथे नक्कीच वहिनीने सांगितलं की तुमचं बॉन्डिंग खूप छान आहे. तुम्ही छान खेळताय. असेच तुम्ही राहा. विशाल इथे बोलतो की "मी कसा खेळतोय?" मस्त खेळतात. अनुश्री तुम्ही छान खेळतात. परंतु अनुश्रीने एक गोष्ट इथे आवर्जून विचारली, की "हा संकेत कसा आहे? त्याच्याबद्दल मला सांग." यावरती त्या काय म्हणाल्या, की "तो जेन्युइन माणूस आहे. त्याला घेऊन तुम्ही खेळा." तर हीच गोष्ट आहे ना मित्रांनो, टर्निंग पॉइंट ठरलेली आहे. याबद्दल मी नक्कीच नंतर बोलणार आहे. तर इथे सोनावणे वहिनी यांनी सागरला सांगितलं, की "तुम्ही जास्त राग-राग करू नका आणि थोडंसं तुमचं एंटरटेनमेंट कमी होतंय. ते तुम्ही वाढवा. तुम्ही लोकांमध्ये मिसळा, बोला तुम्ही आणि लोकांना एंटरटेन करा." असं एकंदरीत त्यांनी सांगितलेलं आहे. आणि जाता-जाता सागरबद्दल त्या बोलल्या. सगळ्या ग्रुपला घेऊन म्हणजे सगळ्याच लोकांसमोर, की "मला एक गोष्ट क्लिअर करायची आहे. हा माणूस आहे ना, हा असाच आहे. थोडासा राग आहे, तो चिड करतो. परंतु त्याच्या मनात तसं काही नाही." यावरती आरबीचं एक स्टेटमेंट होतं, की तो बोलतो, पण जिथे योग्य मुद्दा असेल तिथेच तो बोलतो. आवाज त्याचा लाऊड होतो. ते होतं. परंतु कलाकार आहे, कलाकाराकडनं अशा काही गोष्टी होत असतात. तर सोनावणे वहिनी सॉरी सोनावणे वहिनीच येते. सोनाली वहिनी यांनी प्रत्येकाबद्दल आपलं मत व्यक्त केलंय. इथे राखीबद्दल ती बोलली, की "यार तू बेस्ट आहे. तुझ्यासाठी माझ्याकडे शब्द नाही." म्हणजे काय असतं माहिती आहे का, राखीला एकतर आपण टीव्हीवरतीच पाहिलेलं असतं आणि अशी प्रत्यक्षपणे आपली भेट झाल्यानंतर साहजिकच राखीबद्दल म्हणजे राखीबद्दल प्रत्येकाबद्दल उत्सुकता असेल, तशीच उत्सुकता नक्कीच सोनाली वहिनी याची होती. आणि "राखी तू बेस्ट आहेत." विशाल, "मित्रा तूही खूप छान आहेस. मैत्रीसाठी खूप छान आहेस." त्यानंतर "अनुश्री तू भांडतेस, पण तू एकदम बेस्ट आहे." संकेतला सांगितलं, की "तू समजूतदार आहेस." मित्रांनो संकेतबद्दल एक तुम्हाला मी सांगू का? जे कोणी फॅमिली मेंबर्स आलेत ना, त्यांनी संकेतची प्रत्येक वेळा तारीफ केली. बघा प्रत्येक वेळा तारीफ केली. अ, आरबीची आई जाता-जाता गालावरती हात वगैरे ठेवून, की मी बाहेर जाऊन सांगेन, की मी संकेतला भेटले. संकेतची प्रत्येकजण तारीफ का करतोय त्याचं मी कारण सांगतो. संकेत ज्या पद्धतीने वाईल्ड कार्ड म्हणून आला, खरं तुम्ही इतिहास पहा, बिग बॉस मराठीचा. वाईल्ड कार्डला एवढं कोणी सिरियसली घेत नाही आणि याला लवकर बाहेर काढा, असं म्हणून घरातील सदस्यही सांगताना दिसतात आणि घराबाहेर जे प्रेक्षक असतात तेही बोलताना दिसतात. परंतु संकेत हा आहे ना, खूप स्ट्राँग गेम बिग बॉसच्या घरामध्ये खेळताना दिसतोय. बघा, जरी तो विशालच्या इन्फ्लुअन्समध्ये दिसत असला, तरी त्याने प्रत्येक वेळी आपला गेम दाखवण्याचा प्रयत्न केला आणि तोही स्ट्राँग गेम त्यांनी दाखवला. तर खरंच खूप स्ट्राँग आहे. जे तिन्ही वाईल्ड कार्ड कंटेस्टंट आले, त्याच्यामध्ये नक्कीच तो खूप स्ट्राँग आहे आणि आपला एक वेगळा गेम तो दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि नक्कीच बघा, नॉमिनेट जो झालाय ना, संकेतला 3ऱ्या-4थ्या क्रमांकाची मतं मिळताना दिसतात. म्हणजे तुम्ही विचार करा त्याचा गेम किती स्ट्राँग आहे आणि प्रत्येक जण त्याची तारीफ करताना दिसताय. आता रिसेंटली 3-4 आठवडे त्याला झालेत. हे लोकं 11 आठवड्यापासून खेळतात. तरी संकेतला प्रत्येक जण येऊन बोलतोय. म्हणजे तुम्ही विचार करा त्याचा गेम कसा, किती बाहेर लोकांना आवडतोय ते. तर हीच गोष्ट कुठेतरी अनुश्रीने हेरली आणि त्यानंतर ते भांडण झालेलं पाहायला मिळालं. त्यानंतर "प्रभू तू खूप गोड आहेस" असं म्हणून वहिनी सांगताना दिसल्या. "अरे वाह! तू खूप स्टायलिश आहेस. दीपाली तुझ्या साड्या खूप छान आहेत. सागरशी तू भांड, बोल गं. तुमचं बॉन्डिंग पहिले 2 आठवडे खूप छान दिसत होतं. तुम्ही भांडा, बोला. तुमचं जे ट्विनिंग आहे ना, ते खूप छान दिसतं." आणि मित्रांनो खरंच त्यांचं एक ना छान बॉन्डिंग आपल्याला पहिले जे बिग बॉसच्या घरातले 2-3 आठवडे होते ना, ते पाहायला मिळाले. त्यानंतर या दोघांमध्ये नेहमीच वाजत आलं. म्हणजे असं प्रत्यक्ष नाही, परंतु नॉमिनेशनमध्ये वाजत आलं त्या दोघांचंही. त्यानंतर तन्वीच बद्दल, "तू छान दिसते. तू डान्स खूप छान करतेस ना आरबी." तुम बिन आरबी. तर एकंदरीत सोनाली वहिनी यांनी खूप छान पद्धतीने सगळ्यांशी ती बोलली. अ, सागरला गेम समजावून सांगितलं, की "बाबा तू कुठे खेळायला पाहिजे, कसं खेळायला पाहिजे, किती एंटरटेन करायला पाहिजे." असं एकंदरीत व्यवस्थित सांगितलेलं आहे. तर मित्रांनो हे जे काही फॅमिली मेंबर्स येऊन गेले, तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रत्येकाने सांगितलं, की तुम्ही कसा गेम खेळायला पाहिजे, किती खेळायला पाहिजे, कोणाबरोबर खेळायला पाहिजे. तर एकंदरीत फॅमिली मेंबर्सने आपलं काम केलेलं आहे आणि त्यानंतर जे आता 10 सदस्य आहेत, त्या 10 सदस्यांचा गेम आपल्याला
आजपासून वेगळा पाहायला मिळणार आहे. जसं की इथे विशाल सांगताना दिसतोय की चला उद्यापासून आपला गेम आपण अप करायचा आहे. तर त्या पद्धतीनं तो गेम आता अप होणार आहे. काट्याची आपण चांगलीच वाट लावायची. एक-एक सदस्याला आपण काढायचं. आता इकडे काटा ग्रुप देखील सांगताना दिसतोय की समोरच्या टोळीमधून आता आपण एक-एक लोकं कमी करायची आहेत. तर दोघांनीही रणशिंग फुंकलेलं आहे आणि बिग बॉस देखील ना आता खूप कठीण टास्क देतील असं एकंदरीत पाहायला मिळतंय. आता प्रभूला ज्या पद्धतीने घरातील सदस्यांनी सांगितलं होतं की चला तुम्ही आता एंटरटेन करायला सुरुवात केला. तसंच प्रभूने लगेच सुरुवात केली. लगेच प्रभू इकडे बाबा बुवा झालाय आणि ज्योतिष झालाय तो आणि आपलं मत व्यक्त करताना दिसतोय. इकडे राखीने आहे ना एक मुद्दा काढला तो असा, की प्रभूने तन्वीला मदत केलेली कॅप्टन्सीसाठी. पण तन्वीने काहीच केलं नाही. खरं तर तन्वीने तिथे करायला हवं होतं. आपला इगो थोडासा बाजूला ठेवून डील घेतली असती विशालची आणि विशालही इथे बोलताना दिसला, की मी हे बाहेर सांगणार नाही. आपण जे काही बोलू ते. यावरती राखी, "अरे! तन्वीमध्ये किती इगो आहे. जायचं ना." असं म्हणून राखी तन्वीच्या विरुद्ध बोलताना दिसत होती. आता इथे आहे ना, अनुश्री हिने उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली विशालला घेऊन, की "बाबा, तू डबल ढोलकीचा गेम खेळतोयस आणि तुझ्यामध्ये खूप अहंकार आहे. तू मला काहीतरी वेगळं बोलतोस आणि आपण जेव्हा एकत्र बसतो, तेव्हा तू काहीतरी वेगळं बोलतोस. तर हे मला अजिबात आवडलेलं नाही." याच प्रभूच्या विषयावरनं तो विषय निघाला. तू पहिल्यांदा बोलला होतास, की मला संकेतला काढायचं आहे आणि मी वेळोवेळी प्रभूला सांगत होते, की प्रभूला आपण पुढे करूया. तू बोललास पण, "हां, आपण प्रभूला करूया." पण संकेतच्या बाबत जे काही तू केलंस, म्हणजे संकेतला तू सांगत होतास, की याला माझी हा माझा प्रायोरिटी नाही आहे. तरी तू त्याला प्रायोरिटी दिलीस. तर एकंदरीत हेच अनुष्य सांगण्याचा प्रयत्न करत होती, की तुझ्यामध्ये खूप अहंकार आहे आणि त्याच पद्धतीचा तू गेम खेळतोस. तर विशालला ही गोष्ट अजिबात पटली नाही आणि विशाल बोलतोय, की "माझी आता तू प्रायोरिटी राहिली नाहीस." स्पष्ट सांगतो, की माझी तू प्रायोरिटी नाही आहे. आता माझा हा जो आहे संकेत, तो माझा मित्र आहे आणि तो प्रायोरिटी असणार आहे. जर आणि तुझं तुझं काय सांगायचं? तू अशी पलटू आहेस, की टाटा ग्रुपकडे जरी आपण दोघं गेलो ना, तर माझ्यावर विश्वास ठेवतील, तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. तर एकंदरीत मित्रांनो, हे का घडलं? अनुश्रीला असं एकंदरीत दिसलंय, की संकेतची बायको आली. संकेतच्या बायकोने थेट विशालवरती आरोप लावले, की बाबा हा असाच आहे. हा खूप वाईट पद्धतीने गेम खेळतोय, दुसऱ्यांचा वापर करून घेतो. हे एकतर अनुश्रीने ते डोक्यात ठेवलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोनाली वहिनी हिने संकेतची तारीफ केली, की हा पोरगा खरंच जेन्युइन आहे. तर या गोष्टी तिने 2 त्या पकडून ठेवल्या आणि विशालला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. अनुश्रीच्या बद्दल सांगायचं झालं ना, तर अनुश्रीचा असा गेम तळ्यात-मळ्यातलाच नक्कीच आहे. अनुश्री देखील डबल ढोलकीचा गेम नक्कीच खेळते. परंतु आता ही जी सिच्युएशन आहे ना, त्यामध्ये भांडण करण्याची ही वेळ नाहीये. आता तिकडे टाटा ग्रुप तुमचा खूप स्ट्राँग दिसतोय. त्या पद्धतीने तुम्ही देखील स्ट्राँग होणं असणं गरजेचं आहे. तुम्ही का एवढे वीक आत्ताच्या घडीला वागताय? तुम्ही आता एकत्र येऊन खेळणं गरजेचं आहे. आणि बघा, विशालला ज्या पद्धतीने खाली पाडलं जातं, मग साहजिकच आहे. विशाल तो विशाल आहे. मी थोडी खाली पडणार आहे. त्यानंतर विशालच तिच्यावर पलटवार करताना दिसतो, की "तू हे जे सगळं करतेस, हे फुटेजसाठी करतेस, कॅमेऱ्यात दिसण्यासाठी करतेस. उगाचच मला तू बोल लावतेस." आणि अनुश्रीने काय केलं माहिती आहे, की अनुश्रीने मस्तपैकी संकेत आणि राखी आणि सागरमध्ये भरवून दिलं, की हा कसा आहे, आपला हा वापर करतो. म्हणजे तुम्ही या दोघांचाही गेम बघा, सागर असेल किंवा मग संकेत असेल. जेव्हा अनुश्री बोलते त्यानंतरच हे दोघं रिॲक्ट होतात विशालच्या विरुद्ध. आज देखील तिने तेच त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला, की हा खूपच घमंडी आहे, हा आपला वापर करतो आणि बरंच काही. इथे भरवून दिलं संकेत आणि सागरमध्ये. त्यानंतर हे दोघे देखील विशालबद्दल हेच बोलत होते, की तो सांगत असतो, की मला नात्यांची गरज नाही. परंतु नात्यावरती त्याचा गेम अवलंबून आहे. तर काय म्हणू आपण नक्कीच विशालचा तसा गेम आहे. तो सांगत असताना किती की मला नात्याची गरज नाही. परंतु या लोकांना घेऊनच तो गेम खेळू शकतो. तो इंडिव्हिज्युअल गेम खेळू शकत नाही असं एकंदरीत स्पष्ट आहे. परंतु ही जी वेळ आहे ना, ही सिच्युएशन आहे ना, ती आता भांडण करायची नाही. तुम्हाला एकत्र येऊन खेळण्याची गरज आहे. ज्या पद्धतीने काटा ग्रुप खूप स्ट्राँग होत चाललाय फॅमिली वीक नंतर, त्या पद्धतीने तुम्ही तर खरं एकत्र येणं गरजेचं होतं.
वहिनीने सांगितलं की तुम्ही एकत्र खूप छान दिसता. पण यांचं मध्येच हे काय भांडण सुरू झालं. पण मला असं वाटतं की आता ज्या पद्धतीने तुमच्या लोकांनी येऊन सांगितलं की तुम्ही एकत्र खेळा, तर ही सध्या एकत्र येऊन खेळण्याची वेळ आहे असं मला वाटतं. राग-रुसवे थोडेसे बाजूला ठेवा. निदान 1 आठवडा तरी तुम्हाला एकत्र येऊन खेळायचं आहे. तर अनुषीच्या वागण्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा. नक्कीच अनुषीचा गेम आहे ना मित्रांनो तळ्यात-मळ्यातला आहे. साहजिकच विशाल का तिच्यावरती भरोसा करणार आणि विशालचा पण असा गेम आहे ना, की विशाल कधी-कधी असं स्पष्ट दिसून येतं, की तो आहे ना लोकांचा वापर करून घेतो गेमसाठी असे म्हणजे दोन्हीकडून असं आपल्याला पाहायला मिळतं. या दोघांच्या याच्यामध्ये संकेत आणि त्या सागरचं मरण होते असं एकंदरीत पाहायला मिळतं. आता हे दोघं कोणाच्या बाजूने जातात? संकेत समजवताना दिसत होता, की "बाबा थोडंसं तुझं असं असं अशा पद्धतीने दिसतंय." आता बघू संकेत आणि सागर हे लोकं या दोघांना समजवतात का? दोघांना एकत्र आणतात का? हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. परंतु हे दोघे वेगळे होणार नाही. हे दोघेही पक्के चालाक आहेत. दोघे एकत्र येऊन आपला गेम साध्य करणार आहेत. पण थोडीशी नाराजी यांच्यामध्ये नक्कीच दिसली. दोघांमध्ये खटके उडायला लागले. ते आत्ताच्या या स्थितीला तरी उडायला नको होते. तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा फॅमिली वीक संपला. यामध्ये राकेशच्या बहिणीने खूप छान पद्धतीने राखीला समजवलं आणि तिनेही समजवलं. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल, की ती नंतर राकेश बरोबर बोलायला गेली नाही. त्यानंतर राकेशच्या बहिणीने सांगितलं, की "काटा ग्रुप तुमचा खूप स्ट्राँग आहे. असेच तुम्ही राहा आणि ट्रॉफी आपल्याकडे येणार आहे." त्या पद्धतीने हे लोकं एकत्र आलेले आहेत आणि ते सांगतात, की "आत्ता आपण हम 5 पडून बिग बॉसच्या घरामध्ये गेम खेळायचा आणि हे टोळीवाले आहेत, त्यांना एक-एक करून घराबाहेर काढायचं." टोळीवाल्याने देखील सांगितलं होतं, की "आम्ही देखील एकत्र आहोत." परंतु अनुश्रीने मोठा बॉम्ब फोडला आणि यांच्यामध्ये थोडीशी वाजलेली आहे. मित्रांनो, ही जी काही त्यांच्यामध्ये थोडीशी वाजली, ही थोडीशीच असणार आहे. कारण हे दोघेही खूप चतुर आहेत, अनुष्का आणि विशाल. हे आपल्या खेळासाठी ते पुन्हा एकत्र येतील. परंतु या दोघांमध्ये बिचाऱ्या त्या दोघांचं मरण आहे, संकेत आणि सागरचं. हे पर्सनली काही गोष्टी घेऊ शकतात. तेवढा त्यांना त्या पद्धतीचा गेम खेळता येत नाही. तर या टोळीच्या फुटण्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि हे जे काही आज 3 फॅमिली मेंबर आले होते, त्या 3 पैकी तुम्हाला कोणाची फॅमिली आवडली? नक्कीच सागरची फॅमिली खूप छान होती. तन्वीची आई मला एवढी आवडली ना, म्हणजे खूप पॉझिटिव्ह एनर्जी त्यांच्याकडे आहे आणि 90व्या वर्षी देखील एवढ्या एनर्जेटिक त्या होत्या. कमाल. त्यानंतर राखीचे भाऊ-बहीण आले होते. आम्ही का आलोय बिग बॉसच्या घरामध्ये? असं म्हणून सांगताना दिसत होते. ओके. बाय-बाय. टाटा. भेटूया लवकरच.